चालू असणारा हा नामोत्सव विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या अवताराला 750 वर्ष पूर्ण झाले। जगद्गुरु तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमनाला 375 हे वर्ष आहे। या दोन निमित्ताचं कारण साधून या उत्सवाला मला वाटतं परवा दिवशीपासून प्रारंभ झाला आहे। आज माझ्या वाट्याला तिसऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे। या उत्सवाचे आयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणेने उपस्थित हा उत्सव चालू आहे, गुरुभक्त परायण आदरणीय द्वाराचार्य रामकृष्ण महाराज तथा बाबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आग्रहानं इथं सेवेला येण्याचा योग आला। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग संहितेतील भावाचं बळ सांगणारा अभंग आहे। एवढा असणारा परमात्मा एवढा म्हणजे किती केवढा आहे की ज्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही। तो इतका इतका आहे असं शब्दानं सांगता येत नाही, म्हणून तुकोबारांनी त्याला एवढा असं म्हटलेलं आहे। तो एवढा आहे, नुसताच एवढा नाही, तो प्रभू आहे। प्रभू शब्दाचा अर्थ मालक, स्वामी, सत्ताधीश। कुणाचा मालक आहे? जगाचा मालक, जीवाचा मालक, पंचभूताचा मालक आणि देवाचा मालक असा प्रभू। एवढा असणारा प्रभू असणारा, पण भक्तानं भावाच्या बळानं त्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं। नुसतं साठवलं नाही तर जसा भक्त म्हणेल तसा तो होऊ लागला। जशी भक्तानं इच्छा करावी त्या इच्छेप्रमाणे भक्तानं फक्त इच्छाच करावी आणि परमात्म्यानं ती पूर्ण करावी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। भक्ताच्या इच्छेप्रमाणे होऊ लागला। मग या परमात्म्याला भक्ताकडून काय इच्छा आहे? जगाला दान देणारा हा जगदानी, पण भक्ताकडून तुळशीदळ पाण्याची अपेक्षा करतो। तुकोबराय म्हणतात असा हा परमात्मा ज्याला नाव नाही, रूप नाही, आकार नाही, ज्याच्या ठिकाणी गुण नाही, असं नामारूपातीत असणारं ब्रह्म, स्वतंत्र असणारा हा परमात्मा पण आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा। विठाला विठाला भावाचं बळ तुकोबाराय अभंगातून सांगतात। परमात्म प्राप्तीची अनेक साधनं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत। त्या सगळ्या साधनातलंच सोपं साधन म्हणून भक्तीचं साधन सांगितलेलं आहे। भक्तीचं साधन हे इतर साधनापेक्षा सुलभ आहे। महर्षी नारद म्हणतात अन्यस्यात सौलभ्यम भक्तो। इतर साधनाच्या अपेक्षेनं भक्तीची साधना ही सुलभ आहे, नुसती सुलभ नाही। भक्ती पंथ बहु सोपा, हा सोपा आहे, सुलभ आहे आणि खात्रीचा आहे। या साधनेनं साधना केल्यावर निश्चित साध्याची प्राप्ती होती। संत म्हणतात या मार्गानं, या साधनानं चला। तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग। ही खात्रीची साधना आहे, पण भक्तीमध्ये भावाची गरज आहे। अनेक प्रकारची भक्ती सांगितलेली आहे। रामायणामध्ये प्रभू रामचंद्रानं शबरीला भक्तीचे 5 प्रकार सांगितलेले आहेत। नारद महर्षीने भक्तीचे 11 प्रकार सांगितलेले आहेत। भक्तीचे 9 प्रकार तर सर्वज्ञ, सगळे सर्वश्रुत आहात आपण। श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम। श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत अशा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत। भक्ती कोणतीही करा, श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत, पण या भक्तीमध्ये भाव पाहिजे। भावाशिवाय भक्ती नाही, उलट भावातूनच भक्तीचा उदय होतो। ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात भाव असल्याशिवाय भक्तीची गोष्ट करायची नाही। भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती।
भक्ती विना मुक्ती. हा भक्ती विना मुक्ती. हे भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये. 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 भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्तीची गोष्टच करायची नाही. भाव नसेल तर आणि नुसती भक्ती असेल, भगवान म्हणतात अर्जुना ते नाटक होतं, मग ती भक्ती होत नाही. काय होतं? नाटक होतं. गोड वर्णन केलेलं आहे. एक भाव नाही माझा अवघा पाल्हाळतो. अर्जुना एक जर भाव नसेल तर बाकी गोष्टीला काही महत्व नाही. फार गोड दृष्टांत दिलेत ज्ञानेश्वर महाराजांनी. कने विन सोपटे कनसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. एकाने ज्वारी पेरली महाराज. ज्वारी पेरली, वेळेवर पाऊस झाला, चांगलं खत दिलं, असं ज्वारीचं पीक साधलं महाराज. एवढं उंच उंच ताट त्या ज्वारीचं की माणूस त्या ज्वारीच्या शिवारात गेला तर दिसत नव्हता, एवढी उंच. आणि एक कणीस असं मोठं की एका कणसात जवळजवळ अर्धा पाऊण किलो ज्वारी बसावी, अशी ते ज्वारीचं पीक साधलं. येणाऱ्या जाणाऱ्यानं पाहावं काय ज्वारी आहे, काय ज्वारी आहे, काय ज्वारी आहे. हायवेच्या कडेलाच तो प्लॉट. एका प्रगतशील बागायतदारानं गाडी कडेला घेतली, गाडी लावली. पाहावं तरी म्हटले कोणत्या प्रकारचं बी आहे, अशी ज्वारी माझ्या आयुष्यात मी कधी पाहिली नाही. मग गाडी लावली आणि त्या ज्वारीच्या शेतामध्ये तो शिरला आणि ते कणीस हातात घेतलं. ताट मोठं वाढलेलं होतं, कणीसही मोठं होतं, पण एकाही कणसामध्ये दाना भरलेला नव्हता. कने विन सोपटे कणसे लागली घन दाटे. सुंदर शहर आहे, 24 तास पाणी, 24 तास लाईट, सिक्युरिटी, सगळीकडे कॅमेरे. आजच्या भाषेत स्मार्ट सिटी. कसली सिटी? स्मार्ट सिटी. सगळ्या सुविधानं सुसज्ज असणारं शहर. पण त्या शहरामध्ये, त्या नगरामध्ये राहायला माणसंच नाही. काय करावे गोमटे ओस नगर. तसं परभक्ती करत असताना बाकी सगळं जर असेल आणि भाव जर नसेल, भगवान म्हणतात एक भाव नाही माझा अवघा पाल्हाळतो, त्याचा काहीच उपयोग नाही. भावाला महत्व आहे. संत वाङ्मयामध्ये जेव्हा जेव्हा भाव शब्द आला तेव्हा तेव्हा त्याला बळ म्हटलेलं आहे. पुष्कळ प्रमाण सांगतील. भाव बळे आकळे. भावाला बळ म्हटलेलं आहे. मोठे भावार्थाचे बळ. बळाचा उपयोग कशा करता असतो? बळाचा उपयोग आकळण्याकरता असतो. बळाचा उपयोग कशा करता असतो? आकळण्याकरता. मग ज्याच्याकडे जास्त बळ त्याला सगळे आकळतात. मग कुणी संपत्तीचं बलवान आहे, कुणी सत्तेचं बलवान आहे, कुणी ब्रह्मज्ञानाचं बलवान आहे, कुणी तपाचं बलवान आहे, कुणी आचरणाचं बलवान आहे. अशी बळाचे अनेक प्रकार आहेत. ज्याच्याकडं जास्त बळ त्याला सगळे आकळतात. 4 खाणीमध्ये 84 लाख प्रकारचे जीव आहेत. पण या सगळ्या जीवामध्ये मानव जीव हा बलवान जीव आहे. का बलवान आहे? काय आहे माणसाकडं? माणसाकडं बाकी जीवापेक्षा बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. म्हणून त्यानं या बुद्धीच्या बळानं आपल्यापेक्षा आकारानं वजनानं मोठ्या असलेल्या जीवावर सत्ता गाजवली. बघा हत्तीसारखा प्राणी केवढा आहे, किती आवाढव्य हत्ती आहे. पण माणसाने अशी बुद्धी वापरली महाराज, अंकुश तयार केला आणि त्या हत्तीच्या मस्तकावर ठेवला. केवढाही बलवान असू दे हत्ती, अंकुश ठेवल्याबरोबर जसा तो माहूद म्हणल तसा करतो. हत्ती आता आपल्या नित्यात नाही,
बैल आहेत ना तुमच्याकडे? आहे. बैल कसा आहे? माणसापेक्षा आकारानं मोठा आहे, बलानं मोठा आहे, त्याला 2 शिंग 4 पाय. त्या बैलानं ठरवलं या माणसाला उचलून टाकायचं, क्षणभर सुद्धा लागत नाही. पण माणसाने अशी बुद्धी चालवली की व्यसन तयार केली आणि बैलाच्या नाकात घातली. बरोबर बैल आकळल्या जातो. अशी बरीच बैल आकळतात. अशी बरीच कोण आकळतात? बैलाच्या 2 जाती आहेत, एक 4 पायाचा आणि एक, ते मला माहित नाही, ते तुमच्याकडे आपल्याला माहित आहे. 4 पायाचा बैल मला माहित. अशी बरीच बैल आकळतात. हे कशाचं बळ आहे? बुद्धीचं बळ आहे. बळाचा उपयोग हा आकळण्याकरता असतो. या सगळ्या बळामध्ये संपत्तीच्या, सत्तेच्या, बुद्धीच्या, ब्रह्मज्ञानाच्या, तपाच्या, या सगळ्या बळात श्रेष्ठ बळ कोणतं आहे तर भावाचं बळ आहे. का श्रेष्ठ बळ आहे? हे बळ ज्याच्या गाठी आहे महाराज त्याला परमात्मा आकळल्या जातो. भावाच्या बळापुढं तुमचं आमचं काय, देवाचंही काही चालत नाही. भावा पुढे बळ, सबळ करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. हे बळ ज्याच्या गाठी त्याची सत्ता देवावर चालते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमच्या घरी कामाला सामान्य नाही तोच आहे, कुटुंबाची सेवा तोच करी आमुच्या. कशामुळं? आमची सत्ता त्याच्यावर चालते. कोणती सत्ता आहे? ही भावाची सत्ता आहे, भावाची. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी. या भावाच्या बळानं भक्ताची सत्ता देवावर चालते. जसा भक्त म्हणल तसा तो होतो, भक्ताच्या अंकित होतो. जीवानं जीवाच्या अंकित होणं याला महत्व नाही, पण देव जीवाच्या अंकित होतो. नवरा नावाचा जीव आणि बायको नावाचा जीव. बायकोनं नवऱ्याच्या अंकित राहणं किंवा नवऱ्यानं बायकोच्या अंकित, मला वाटतं मागचंच बरोबर आहे का पहिलं बरोबर आहे? कोण कोणाच्या अंकित? हा जीव आहे, हा अतृप्त, तोही अतृप्त. पण जगनियंता परमात्मा असणारा जीवाच्या भक्ताच्या अंकित होतो. याचं कारण आहे भाव. दास सेवकाचा होयसाचा अंकित, याचं कारण आहे भाव आहे. जो परमात्मा भक्ताच्या अंकित होतो, कोण आहे तो? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो प्रभू आहे. प्रभू शब्दाचा अर्थ मालक, प्रभू शब्दाचा अर्थ स्वामी. कुणाचा मालक आहे, कुणाचा स्वामी आहे? जगाचा स्वामी, जगाचा मालक, पंचभूताचा मालक, जीवाचा मालक आणि देवाचाही मालक असा परमात्मा प्रभू आहे. केवढा आहे तो? काय त्याचं स्वरूप? त्याचं स्वरूप शब्दानं सांगता येत नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी त्याच्याविषयी एवढा असं म्हटलेलं आहे. इतका इतका आहे असं सांगता येत नाही, म्हणून तो केवढा आहे? एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे. बोला.
तुकोबरायांनी त्याच्याविषयी एवढा असे उद्गार काढले. एवढा म्हणजे इतका इतका आहे, त्याला त्याच्याविषयी सांगता येत नाही. लहानात लहानही आहे आणि मोठ्यात मोठाही आहे. लहानात लहान अणुपेक्षा सूक्ष्म आणि मोठ्यात मोठा आकाशापेक्षा व्यापक. अणु रेणुयान महतो महियान, त्याचं वर्णन असं केलंय. किती लहान आहे, अणुपेक्षा सूक्ष्म, आणि केवढा मोठा आहे, आकाशापेक्षा व्यापक. ज्याला लहानही म्हणता येत नाही आणि ज्याला मोठंही म्हणता येत नाही. तुका म्हणे नभा परता अणुचाही गाभा. म्हणून ब्रह्म कसं आहे, बृहत्वाद ब्रह्म आणि ब्रहणत्वाद ब्रह्म. बृहत्वाद म्हणजे व्यापक आणि ब्रहण म्हणजे सूक्ष्म. मोठ्यात मोठा आहे आणि लहानात लहान आहे. परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. ऐका जरा, त्याला लहान म्हणता येत नाही आणि मोठाही म्हणता येत नाही. त्याची स्वरूप निश्चिंती शब्दानं होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा गोड अभंग आहे. मलया नील शीतळू पालवी नये गाळू, सुमनाचा परिमळू गंपुता नये. भगवंताच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. कसं दृष्टांत देतात ज्ञानेश्वर महाराज. मलया नील शीतळू, आता असे जसा कडक उन्हाळा आहे, असे कडक उन्हाळ्याचे दिवस अंगाची लाही लाही व्हायला लागली आणि दिवस मावळायला मलयगिरी पर्वताहून गार वारा यायला लागला. तो वारा अंगाला स्पर्श केल्याबरोबर अगदी शांत वाटायला लागलं. वा म्हटले, एवढ्या उन्हाळ्यामध्ये असा गार वारा आला, अंगाला शीतलता प्राप्त झाली. पण वारा येतोय, वाऱ्याबरोबर धूळ यायला लागली, कचरा यायला लागला. वारा पाहिजे पण धूळ कचरा नको. मग काय करा? मलया नील शीतळू पालवी नये गाळू. मग एकानं सांगितलं वाऱ्याला गाळून घ्या. शक्य आहे का? वारा गाळता येईल का? गाळता येत नाही. पुढं माऊली सांगतात, सुमनाचा परिमळू गुंपता नये. सुवासिक सुगंधी फुलं आणली, देवाची पूजा, महापूजा. फुलं आणली, देवाची पूजा केली, देवाच्या गळ्यात त्या फुलाचा हार घातल्याबरोबर त्या वासानं सगळा मंदिर परिसर सुगंधित झाला. वा वा म्हणले, काय फुलं आहे तो, ज्याच्या वासानं एवढं प्रसन्न वातावरण तयार झालं. पण फुलाचं आयुष्य किती हो? फार झालं तर 24 तास, जास्तीत जास्त 24 तासानंतर ती फुलं सुकणार, ती टाकून देणार. मग सुगंध चांगला आहे पण फुलं टिकत नाहीत. एकानं सांगितलं काय करा, त्या फुलातला सुगंध काढून घ्या आणि त्या सुगंधाचाच हार करा आणि देवाच्या गळ्यात घाला. शक्य आहे का?
सुमनाचा परिमळ गुंफता नाही. पुढे सांगतात मोतियाचे पाणी भरता नाही रांजणी गगनासी गवसनी घालता नाही. मोती जो असतो सराफ बाजारामध्ये, पाणी शब्दाचा अर्थ तेज. मोत्याच्या तेजानं रांजण भरता येईल का? मोत्याच्या पाण्यानं म्हणजे त्या तेजानं रांजण भरता येईल का? मोतियाचे पाणी भरता नाही रांजणी गगनासी गवसनी घालता नाही. आकाशाला गवसनी घालता येत नाही. पुढं माऊली सांगतात डोळ्यातील बाहुली करता नाही वेगळी. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बाहुली आहे. बाहुली आहे म्हणून तर मी तुम्हाला पाहतो आणि तुम्ही मला पाहता. काय झालं? आजोबा आजारी पडले. काय म्हणले? डोळा दुखायला लागला, दवाखान्यात नेलं. रात्री आले, सगळं घर वाट पाहत होतं. काय झालं डोळ्याला? नाही म्हणले काही नाही झालं विशेष, बाहुलीवर थोडी सूज आली आहे. त्या घरातल्या लहान बाळानं तो बाहुली शब्द ऐकला. नाही म्हणले मला बाहुलीच खेळायला द्या. ते म्हणले बाळा ही खेळायची बाहुली नाही, डोळ्यातली कुठली का असना, पण मला बाहुली खेळायला पाहिजे. शक्य आहे का? डोळ्यातील बाहुली वेगळी करता येईल का? अशक्य आहे. शेवटी माऊलींनी तुमचा आमचा व्यवहारातला रोजचा दृष्टांत दिलाय. विठ्ठल रुखमाईचे भांडणी करिता नये बुझावणी तया विठ्ठल चरणी ज्ञानदेव. परमपुरुष ब्रह्म विठ्ठल आणि आदिशक्ती माया असणारी रुक्मिणी, या दोघांचा एके दिवशी वाद झाला. आता नवरा बायको म्हटल्यावर वाद होणार, जसा आपला होतो तसा देवाचा. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणार, त्याचा आवाज निघणार. ब्रह्म आणि मायेचा वाद झाला. व्यवहारामध्ये नवरा बायकोची भांडणं झाली की तो मिटवणारा एक वेगळाच वर्ग असतो बघा. सगळ्या पाहुण्यात म्हणा गावामध्ये असतो एक. त्यांना सांगितलं जातं जरा त्या दोघांना समजून सांगा काहीतरी. मग ते येतात आणि दोघांची समजूत काढतात. बापांनो असं नसतं, आयुष्य बरोबर काढायचं आपल्याला. हा संसाराचा गाडा 2 चाका आहात तुम्ही, अशी समजूत काढून पुन्हा त्यांना संसाराला लावतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्म आणि मायेचा वाद झाला. हा वाद मिटवण्याकरता कोणता तंटामुक्तीचा अध्यक्ष जाणार आहे सांगा बरं? या गोष्टी जशा अशक्य आहेत. ऐका मी काय सांगितलं. वारा गाळता येत नाही, सुगंध गुंफता येत नाही, मोत्याच्या पाण्यानं रांजण भरता येत नाही, गगनाला गवसणी घालता येत नाही, डोळ्यातील बाहुली वेगळी करता येत नाही, ब्रह्म मायेचा वाद मिटवता येत नाही, तसा परमात्मा एवढा आहे असं शब्दानं सांगता येत नाही. तैसा जाना सर्वेश्वर. बोला तैसा जाना सर्वेश्वर. म्हणून ऐसा नाथो, म्हणून ऐसा नाथो. त्याच्या स्वरूपाचा निर्धार, त्याच्या स्वरूपाचा निर्धार. कवन जाणे, कवन जाणे, कवन जाणे. ऐसा जाना सर्वेश्वर, ऐसा जाना सर्वेश्वर. तैसा जाना सर्वेश्वर. तैसा जाना सर्वेश्वर. तैसा जाना सर्वेश्वर. तैसा जाना सर्वेश्वर. म्हणून ऐसा नाथोरू, म्हणून ऐसा नाथोरू. त्याच्या स्वरूपाचा निर्धार. त्याच्या स्वरूपाचा निर्धार.
सर्वेश्वरू. तैसा म्हणजे कैसा? मी आत्ता जे दृष्टांत सांगितले त्या गोष्टी जशा अशक्य आहेत. वारा गाळणं, सुगंध गुंफणं, मोत्याच्या तेजानं रांजण भरणं, आकाशाला गवसणे, बाहुली वेगळी करणं, ब्रह्ममायेचा वाद मिटवणं, या गोष्टी जशा अशक्य आहेत. तैसा जाणा सर्वेश्वरू म्हणू नये साना थोरू. त्याला लहानही म्हणू नये, त्याला मोठाही म्हणू नये. त्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवण जाणे. त्याच्या स्वरूपाचा निर्धार निश्चिंती कोण करणार आहे? परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चिंती होत नाही. तो केवढा आहे हे शब्दानं सांगता येत नाही. आपल्या दृष्टीनं जगात काय काय मोठं आहे? ऐका, जगात काय मोठं आहे? 3 गोष्टी आपल्या दृष्टीनं मोठ्या आहेत. आकाश मोठं आहे, समुद्र मोठा आहे आणि हे जग मोठं आहे. काय मोठं आहे? आकाश मोठं आहे, समुद्र मोठा आहे आणि जग मोठं आहे. मग हा आकाशा एवढा आहे का? समुद्रा एवढा आहे का? का जगा एवढा आहे? केवढा आहे? आकाशाचा विचार करा. भूतलावर तुम्ही कुठेही जा, आकाश नाही असं स्थळच नाही. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे आकाश सगळीकडे आहे. काही ठिकाणी जमीनच नाही, नुसतं पाणी आहे पण वर आकाश आहे. काही ठिकाणी पाणीच नाही, नुसतीच जमीन आहे पण वर आकाश आहे. पाणी नसलेला भाग आहे, जमीन नसलेला भाग आहे, पण आकाश मात्र वर सगळीकडे आहे. भगवान आकाशा एवढा आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय आकाशाची गोष्ट घेऊन बसला? हे आकाश परमात्म स्वरूपामध्ये लपंडाव खेळावं एवढा परमात्मा आहे. नभ तुझ माझी खेळे लपी थपी. या आकाशानं परमात्म स्वरूपामध्ये लपंडाव खेळावा एवढा परमात्मा आहे. एखादी गोष्ट जशी वस्त्रानं झाकून टाकावी तसं परमात्म स्वरूपानं हे आकाश झाकावं एवढा आहे तो. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. प्रावरण म्हणजे वस्त्र. परमात्म स्वरूपानं आकाश झाकावं एवढा परमात्मा आहे. तो आकाशा एवढा नाही म्हणून त्याला म्हटलेलं आहे केवढा आहे. केवढा आहे तो सांगता येत नाही म्हणून एवढा. आकाशा एवढा नाही. समुद्र एवढा आहे का? केवढा आहे समुद्र? समुद्र केवढा आहे? आता म्हटले दुष्काळ आहे, सगळ्या नद्या, सगळे तलाव, सगळे ओढे आता आटले, कुठंच पाणी नाही. मग समुद्रातलं पाणी कमी झालं का? समुद्र तो समुद्रच महाराज. ऐसा गाढा आणि अफाट कोण करील याचा शेवट. असा समुद्र. विज्ञानानं भौतिक प्रगती एवढी केली, आपण चंद्रावर गेलं, पण विज्ञानाला समुद्रामध्ये किती TMC पाणी हे मोजता आलं नाही. ज्याचं पाणी मापातच येत नाही त्याला समुद्र म्हणावं. असा समुद्र. मग या समुद्रा एवढा भगवान आहे का? समुद्रा एवढा आहे का? भगवान कृष्णाच्या घरी मंगल कार्य निघालं. देव समुद्रा एवढा आहे का? मी हे सांगतो. कृष्णाच्या घरी मंगल कार्य निघालं. मग देवाचं कार्य म्हटलं की सगळ्याला पत्रिका, सगळ्या देवांना पत्रिका, सगळ्या साधूला, सगळ्या ऋषीला, सगळ्या हबहपला पत्रिका. देवाचा कार्यक्रम म्हटला की सगळ्याला पत्रिका दिल्या. आता उद्या कार्यक्रम. आणि देव आपल्या शयन कक्षामध्ये गेले आणि पहुडले आणि झोपल्या झोपल्या देवाच्या एकदम लक्षात आलं आपण सगळ्याला आमंत्रण, सगळ्याला पत्रिका दिल्यात पण समुद्राला आमंत्रण नाही. देव ताडकन उठून बसले. समुद्रालाच आमंत्रण नाही. तसा समुद्र हा नात्यानं भगवंताचा सासरा लागतो. लक्ष्मीचा जन्म समुद्रात आहे. मग सासऱ्यालाच पत्रिका नाही म्हटल्यावर मग कसं होईल? जसं आपलं होईल तसं देवाचं होईल. काय करावं? कुणाकडे दिलं तर ही जबाबदारी पत्रिकेची? गरुडाकडे. ताबडतोब गरुडाला बोलवलं. गरुडा हजर. काय मालक? रात्रीची आठवण केली. म्हटले सगळ्याला आमंत्रण, सगळ्याला दिलं, बघ एखादा राहिला का? नाही, तुम्ही यादी दिल्याप्रमाणे प्रत्येकाला आमंत्रण पोच झालंय आणि सगळे उद्या कार्यक्रमाच्या आधी हजर राहणार आहेत. अरे गरुडा,
समुद्राला आमंत्रण राहिलं. गरुड म्हटले, देवा विसरलो, पण तुम्ही यादीत नाव दिलं नाही. अरे मी विसरलो, पण तुझ्या लक्षात मीही विसरलो. आता एक काम कर, ताबडतोब समुद्राकडे जाऊन घेऊन ये. आमंत्रण नाही, मला न्यायलाच पाठवलं असं सांग. गरुड म्हटलं, जशी आज्ञा. आणि आकाश मार्गानं गरुड निघाला. आणि जाता जाता गरुडाच्या मनामध्ये एक विचार आला, समुद्र आणायची जबाबदारी पठ्ठ्यावर टाकली आहे. म्हटली, ते काय तांब्यात भरून आणायचं आहे का बाटलीत भरून आणायचं आहे? देवाकडे एवढी माणसं आहेत, पण माझी निवड केली देवाने, तेवढी योग्यतेच आहे मी. आकाश मार्गानं गरुड निघाले आणि समुद्रापाशी आले. पहाटेची वेळ समुद्राला सांगितलं, भगवंताच्या घरी कार्य तुम्हाला नेण्याकरता मी आलो आहे. समुद्र म्हटले, कसं शक्य आहे गरुडा? पाहिला का हा अथांग जलाशय? गरुड म्हटले, काळजी करू नका, त्याच्याकरताच पठ्ठ्याला पाठवलंय. बरं मी एकटा नाही, आम्ही 7 भाऊ आहेत. मी एकटा नाही, आम्ही किती आहेत? 7 भाऊ आहेत. 7 जणाला काही काळजी करू नका. गरुडाने आपले दोन्ही पंख एवढे विस्तारले महाराज, की या दोन्ही पंखामध्ये 7 समुद्र बसले. आणि गरुड पुन्हा आकाश मार्गानं भगवंताकडे निघाला. पण जाता जाता गरुडाच्या लक्षात आलं, आपण यांना घेऊन चाललोय, देव यांची सोय कुणाच्या घरी करल? कुणाच्या घरी करल? कोणत्या बंगल्यात करल? कोणत्या धर्मशाळेत यांची व्यवस्था करल? समुद्राची. गरुड पोहोचले. परमात्मा कार्यक्रमाच्या गडबडीत होते. गरुड उभा राहिले. देवा मी समुद्राला घेऊन आलो. देवानं काही ऐकलंच नाही महाराज. देव पुढे गेले. पुन्हा गरुड पुढे आला. देवा मालक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी समुद्राला घेऊन आलोय. सतत गरुड व्यत्यय आणायला लागल्यावर देव चिडले, गरुडा काय तू थांबवतो मला? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या पंखात 7 समुद्राला घेऊन आलेलो आहे, यांना ठेवू कुठं? देव म्हणले, एवढंच? परमात्म्यानं आपल्या हातावरचा एक केस उपटला महाराज. आणि त्या केसाच्या खाली जो खड्डा आहे, वत म्हटले, याच्यामध्ये 7 समुद्र. ज्याच्या एका अंशात 7 समुद्र बसत असतील तो केवढा असेल? म्हणून एवढा. विठाला परमात्मा आकाशा एवढा नाही, समुद्र एवढा नाही, जगा एवढा आहे का? केवढं आहे हे जग? माहित आहे आपल्याला जग केवढं आहे? काहीच माहित नाही महाराज. आपल्याला आपला तालुका माहित नाही तर जगाचं काय घेऊन? केवढा आहे जग? जगा एवढा आहे का देव? ऐका, परमात्म्यानं 10व्या अध्यायामध्ये आपली विभूती अर्जुनाला सांगत असताना, मी यात आहे, मी त्यात आहे, असं पुष्कळ सांगितल्या. शेवटी देव थकले. देव म्हटले अर्जुनाला, आता तुला प्रत्येक गोष्टीचं वेगळं वेगळं ज्ञान मी करून देत नाही, तुला एक ठोक सांगतो. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. आता माझेनी एके अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेद सांडोनी सरसे साम्ये भज. अर्जुना, माझ्या एका अंशामध्ये सगळं जग बसतं, माझा अनंत भाग अजून रिकामा आहे. ऐका, ज्याच्या एका अंशामध्ये जग बसतं त्याचा अनंत भाग रिकामा असेल तर तो केवढा असेल? म्हणून एवढा म्हटलेलं आहे. तुकोबारायचं समाधान एवढ्यावर झालं नाही. ज्याच्या एका अंशात समुद्र बसतील यात आश्चर्य नाही, नवल नाही. ज्याच्या एका अंशात जग बसतं यात नवल नाही. तुकोबारायचा पौल याच्या पुढे आहे की ज्याच्या एका अंशात अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे
वर्णन करायचं झालं तर एका अंशात जग बसतं, एका अंशात 7 समुद्र बसतात, पण एका अंशामध्ये तुकोबाराय म्हणतात अनंत ब्रह्मांड एके रोमे ऐसे धेंडे. धेंडे शब्दाचा अर्थ विशाल व्यापक मोठा. धेंडे बरं का, धोंडे नाही. एक जण म्हटला अनंत ब्रह्मांड एके रोमे ऐसे धोंडे, म्हणजे घेन घाल डोक्यात आता आमच्या. धेंडे म्हणजे विशाल व्यापक. तो एवढा विशाल आहे, एवढा व्यापक आहे की ज्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड बसतात. आता एक ब्रह्मांड केवढं आहे? 14 भुवनाचं एक ब्रह्मांड आहे. तुम्ही आम्ही जे राहतो ते एक भुवन आहे. मृत्यू लोकापासून जे खालचे 7 लोक आहेत, खालचे 7 लोक आणि मृत्यू लोकापासून वरचे 7, असे खालचे 7 आणि वरचे 7 मिळून 14 भुवन आहेत. त्यातल्या एका भुवनामध्ये आपण राहतो, एक राहतो, त्यात आणखी 13 मिसळले की 14 झाले आणि या 14 भुवनाचं एक ब्रह्मांड आहे. आता एक भुवन केवढं आहे आपलं? ज्यात 7 समुद्र आहेत, आकाश आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, मेघ, तारांगण, हे सगळं एका भुवनात आहेत. असे 13, अशा 14 भुवनाचं एक ब्रह्मांड अशी अनंत ज्याच्या रोमात आहेत. केवढा असेल? म्हणून एवढा विठाला परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. रोमाचं एवढं वर्णन आहे, बाकी किती असेल? अर्जुनाला ज्यावेळेस देवानं विश्वरूप दाखवलं, अर्जुनाची इच्छा होती, देवा तुमचं विश्वरूप मला पाहायचं आहे. एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे. इच्छा व्यक्त केली. देवानं ते विश्वरूप दाखवलं, अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली, दिव्य दृष्टीनं ते पाहिलं आणि अर्जुनानं त्या रूपाचं वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वतप्पानी पादंतत सर्वतो ईश्वरो मुखम. ज्याला सगळीकडे हात आहेत, ज्याला सगळीकडे पाय आहेत, असा व्यापक पुरुष अर्जुनानं त्या रूपाचं वर्णन केलंय. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाच्या मुखातून बोलतात, देवा तुझ्या या रूपाची बरोबरी कुठल्याही रूपाशी करता येत नाही. तुझं हे रूप तुझ्याच रूपासारखं, याला जगात दुसरी तुलना नाही. पुष्कळ वर्णन केल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण देवा तुझ्या या रूपात एक उणीव आहे. काय आहे? आधी त्या रूपाचं वर्णन केलं आणि त्या रूपाची उणीव सांगितली. काय उणीव आहे? परिया तुझ्या रूपा आतू एक उणीव असे देख तू जया आदी मध्य अंतू तिन्ही नाही. लक्षात द्या, देवा तुझं रूप असं आहे की याच्यामध्ये एक उणीव आहे. कोणती उणीव आहे? हे रूप कुठून सुरू झालं याची सुरुवात कळत नाही, या रूपाचा मध्य कुठं आहे कळत नाही, आणि या रूपाचा शेवट कुठं आहे कळत नाही. मला सांगा, जे रूप कुठून सुरू झालं हे कळत नसेल, ज्या रूपाचा मध्य कळत नसेल आणि ज्या रूपाचा शेवट कळत नसेल, ते केवढं असेल? म्हणून एवढा. परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. तो इतका इतका आहे असं सांगता येत नाही, त्याला मर्यादा नाही. तुम्ही आम्ही मर्यादानं बनलेलो आहे. आपल्याला देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. भगवंताला देश मर्यादा नाही, काल मर्यादा नाही आणि वस्तूची मर्यादा नाही. आपल्याला देश मर्यादा आहे. आपण इथं आहोत, घरी आहे का? नाही. घरी पाहुणे आले, म्हणले कुठे गेले? अहो उत्सव सुरू आहे, ते कीर्तनाला गेले. आपण इथं आहे म्हणजे घरी आपला अभाव आहे. जर आपण घरी असतो तर इथं असू का? नाही. इथं नाही. का हो काल दिसला नाही? नाही म्हणले घरीच होतो, पाहुणे आले घरी थांबलो. इथं आहे तर घरी नाही आणि घरी असू तर इथं नाही. याला देश मर्यादा म्हणावं. देवाला तसं म्हणता येईल का? तो इथंही आहे तिथंही आहे, सगळीकडे व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे यत्र तत्र सर्वत्र परमात्मा व्यापक आहे. त्याला देशाची मर्यादा नाही, तशी त्याला कालाची मर्यादा नाही. आपल्याला कालाची मर्यादा आहे. म्हणून माणसं गेले की फोटोच्या खाली 2 तारखा येतात, एक जन्मतिथी
आणि एक मृत्यूतिथी. प्रत्येकाचा काल, कोणाचा 50 वर्षाचा, कोणाचा 60, कोणी 70, कोणी 80, कोणी 90. ही कालाची मर्यादा आहे. आपल्याला काल मर्यादा आहे. आपण कालात उत्पन्न होतो, कालात राहतो आणि कालातच आपला लय होतो. तसं देवाला कालाची मर्यादा आहे का? अंदाजे पांडुरंगाचं वय किती असेल सांगता येईल का? कालाची मर्यादा नाही. आपली उत्पत्ती, स्थिती आणि लय कालात आहे, पण काल परमात्म्यात आहे. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तो होता, जेव्हा सगळं आहे तेव्हाही तो आहे. आणि आता म्हणतात बाबा जग बुडणार आहे, बुडणार आहे. जग बुडलं तरी तो राहतो. जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा लय परमात्म्यात आहे महाराज. आता ऐसेची अवघे जन, बोला आता ऐसेची अवघे जन, येते जाते तया पासून, येते जाते तया पासून, जगी जग झाले जनार्दन, जग झाले जनार्दन, उदो प्रगटले बिंबले भानगा, प्रगटले बिंबले भानगा, उदो प्रगटले बिंबले भानगा, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, आता ऐसेची अवघे जन, आता येते जाते तया पासून, जगी जग झाले जनार्दन, उदो प्रगटले बिंबले भानगा, उदो प्रगटले बिंबले कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा आता ऐसेची अवघे जन, येते जाते तयापासून, जगी जग झाले जनार्दन, उदो प्रगटले बिंबले भानगा. परमात्म्याला कालाची मर्यादा नाही, देशाची नाही, कालाची नाही आणि वस्तूची मर्यादा नाही. आपल्याला वस्तूची मर्यादा आहे. वृक्षात पाषाणत्व येत नाही, पाषाणात वृक्षत्व येत नाही, स्त्रियात पुरुषत्व येत नाही, पुरुषात स्त्रियत्व येत नाही. मर्यादा आहे. पण परमात्म्याला म्हणता येईल का तो वृक्षातही आहे, तो पाषाणातही आहे, तो स्त्रियातही आहे आणि तो पुरुषातही आहे. म्हणून त्याला आत्मा म्हटलेलं आहे. आत्मा काय म्हटले परमात्म्याला? आत्मा सर्व घटी संपूर्ण एक नांदे, सर्व घटी संपूर्ण एक नांदे, सर्व घटी संपूर्ण एक नांदे, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, देवा प्रमाण आत्मा निधान, देवा प्रमाण आत्मा निधान, देवा प्रमाण आत्मा निधान, सर्व घटी संपूर्ण एक नांदे, सर्व घटी संपूर्ण एक नांदे, सर्व घटी संपूर्ण एक नांदे, प्रमाण आत्मा हा निधान, सर्व घटी संपूर्ण एक नांदे. त्याला वस्तूची मर्यादा नाही. म्हणून त्याचं वर्णन तुकोबारायन केले. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला,
विश्वाकार म्हणून त्याला कोणतीच मर्यादा नाही, म्हणून त्याला एवढं म्हटलेलं आहे. परमात्मा इतका इतका आहे असं शब्दानं आत्तापर्यंत कुणालाही सांगता आलं नाही, कुणीच सांगू शकत नाही. इतका आहे शब्दानं त्याचं वर्णनच होऊ शकत नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. काय सांगणार आहे शब्दानं? परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे न सांगे. काय सांगणार आहे? सांगणाऱ्याकडे दोन गोष्टी लागतात. सांगणाऱ्याकडे दोन पाहिजे, एक ज्ञान पाहिजे आणि एक वाणी पाहिजे. नुसतं ज्ञान आहे आणि वाणी जर नसेल तर सांगता येत नाही. नुसतीच वाणी आहे आणि ज्ञान नसेल तर सांगता येत नाही. मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही, काय सांगणार आहे? मुका आहे त्याला ज्ञान आहे पण वाणी नाही, काय सांगणार आहे? आणि बहुतेकांना ज्ञान नसतं पण वाणी असते. कीर्तनकार नुसतीच वाणी आहे, ज्ञान कुठं आहे? ज्ञान आणि वाणी दोन्ही गोष्टी कमी पडल्या परमात्म्याला सांगण्याच्या बाबतीत. ज्ञानाच्या क्षेत्रात कोण आहे? वेद. पाहे पाजानी वेचे निबळे कोणी वेदापासून असे अगळे. ज्या वेळेस या वेदानं परमात्म्याचं वर्णन करायला सुरुवात केली, भगवान एवढा एवढा आहे, विधेय मुखानं सांगितलं आणि निषेध मुखानं सांगितलं. परमात्मा असा आहे आणि परमात्मा तसा नाही, असा आहे आणि तसा नाही आहे. कसा आहे नाही सांगता आलं वेदाला. वेद जाणू गेला तो पुढे मौनावला. शहाण्या माणसाचं शहाणपण गप्प बसण्यात ओळखावं. शहाण्या माणसाचं शहाणपण गप्प बसण्यात ओळखावं. वेद शहाणा होता म्हणून गप्प बसला. नाथ महाराज म्हणतात त्याला काय विचारता, कळलं तर सांगेल ना. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात शहाणा असणारा वेद पण त्याला कळलं नाही. तुकोबराय म्हणतात आम्ही काय सांगणार? जेथे वेदा तुझा न कळेची पार. करावं. ज्ञानाच्या क्षेत्रात वेद शहाणा आहे, त्याला परमात्म्याचा अंत लागला नाही. वाणीच्या बाबतीत कोण? शेष. तुम्हा आम्हाला एकच तोंड आहे, त्याला 1000 तोंड आहेत. आपलं एक आहे तर एवढं बोलतंय, एक आहे तर इतकं बोलतंय. शेषाला किती तोंड आहेत? 1000. 1000 मुखानं शेषानं परमात्म्याचं वर्णन करायला सुरुवात केली पण शेषालाही अंत लागला नाही. शेवटी शेष म्हटलो. शिनला सहस्त्र तोंडे शेष फणी ऐसे धेंडे. शिनला, दमला, भागला. परमात्मा एवढा मोठा आहे, 1000 मुखानं वर्णन करून सुद्धा शेषाला सांगता आलं नाही. म्हणून तुकोबाराने रूपक केलंय. तुका म्हणे महीपत्र सिंधू न पुरेशाई. परमात्मा केवढा हे लिहिण्याकरता पृथ्वीचा कागद केला, समुद्राच्या पाण्याची शय केली आणि मेरू पर्वताची लेखणी केली. शय संपली, कागद संपली आणि लेखणीही संपली, तरी परमात्म्याचं स्वरूप सांगता आलं नाही. म्हणून जगामध्ये देव एवढा आहे अशी सांगणारी एकही वाणी नाही. तुका म्हणे तुची ऐसा एक साचा ऐसी तव वाचा झाली नाही. देवा तू एवढा आहे असं सांगणारी जगात एकही वाणी नाही. मग कोण देवाचं वर्णन करू शकतो? एकच जण आहे. कोण?
स्वतः देवानच देवाचं वर्णन करायचं ठरवलं तर ते शक्य आहे, बाकीच्याला कुणालाही जमणार नाही. तुझ वर्णी ऐसा तुझ विण नाही, तुझ वर्णी ऐसा तुझ विण नाही, तुझ वर्णी ऐसा तुझ विण नाही, तुझ वर्णी ऐसा तुझ विण नाही. तुझा कोणी तीही त्रिभुवनी, तुझ वर्णी ऐसा तुझ विण नाही, तुझ वर्णी ऐसा तुझ विण त्रिभुवनी. तुझं वर्णन करणारा तुझ्याशिवाय कोणी नाही. मग तू केवढा आहे? एवढा, असेल तेवढा म्हणून एवढा. नुसता एवढा म्हणजे मोठा नाही, एवढा म्हणून तुकोबारांनी त्याला प्रभू म्हटलेला आहे. प्रभू शब्दाचा अर्थ मालक. याचा अर्थ असा आहे, जे मोठे असतात ते मालकच असतील असं नाही, जे मालक असतात ते मोठे असतील असं नाही. काही मालकही नाहीत, काही मोठेही नाहीत. परमात्मा मोठाही आहे आणि मालकही आहे, म्हणजे प्रभू आहे. प्रभू मालक. कुणाचा मालक आहे? जगाचा. की ज्याच्या आज्ञेशिवाय जगामध्ये झाडाचं पान सुद्धा हलत नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, ही सत्ता अबाधित आहे. मागही तो होता, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. जगावर सत्ता आहे, जीवावर त्याची सत्ता आहे. 4 खाणीतले 84 लाख जीव, हे सगळे जीव त्याच्या आज्ञेत आहेत. म्हणतो शरीर आपण आपलं आहे, हात पाय कान डोळे मुख हे आपलं म्हणतो आपण, आणि हे त्याच्या सत्तेत आहेत. त्यानं एकदा सत्ता काढून घेतली की डोळे असून बघत नाही, पाय असून चालत नाही, कान असून ऐकत नाही, तोंड असून बोलत नाही. काय झालं म्हटले? त्याच्याकडे एक शब्द आहे बघा आपल्याकडे, देव आज्ञा. देवानं काय केली? आज्ञा काढून घेतली. आज्ञा काढून घेतली, त्याची आज्ञा संपली. त्याच्या सत्तेनं चाले हे शरीर. कोणाची सत्ते? कोण बोलविते हरिवीण? त्याच्या आज्ञेनं आहे. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही त्याच्या आज्ञेत आहेत. वास्तविक पाहता या महाभूताचं एकमेकाशी पटत नाही. ऐका थोडं. पृथ्वीचं पाण्याचं, पाण्याचं वायूशी, वायूचं तेजाचं, तेजाशी आणि तेजाचं आकाशाशी पटत नाही. परस्परामध्ये वैर आहे. पण हे एकत्र आले तरच पदार्थाची निर्मिती आहे. हे एकत्र आले म्हणून तर जग आहे. पटत नाही पण एकत्र आले का? त्याचं कारण हा प्रभू आहे. यानं आज्ञा केली, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी न राहावे, पावके दहावे वर्षावे जळे. 9वा अध्याय बघा. गतिर् भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यय. याच्यात वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यांना आज्ञा केल्यानं ही पंचमहाभूत आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी न राहावे, पावके दहावे वर्षावे जळे, एकत्र येऊन जग निर्माण झालं. जसं सर्कस असती, सर्कस आता नाही पण पहिल्या सर्कशीमध्ये प्राणी असायचे. हत्ती, घोडा, वाघ, सिंह हे सगळे प्राणी एकत्र येऊन सर्कशीचा खेळ करायचे. जंगलामध्ये हे एकत्र नांदतील का? सिंह, हत्ती, अहो यांचं जन्मतः वैर आहे. हे एकत्र येऊन कसे खेळ करत राहतील? जन्मतः वैर आहे. जन्मतः वैर असताना एकत्र येऊन खेळ करतात का? त्याला कारण रिंग मास्टर. कोण आहे? रिंग मास्टर. तसं आहे जे पंचमहाभूतात यांचं आपापसात वैर आहे, पण हा जगरूपी खेळ चाललेला आहे. त्याचं कारण हा प्रभू रिंग मास्टर आहे. विठाला विठाला त्यांना आज्ञा दिली. त्याच्या आज्ञेनं पर्वता बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी,
पृथ्वी या भूते वाहवी ते आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालित ऐसा जो मी समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीच असा प्रभू आहे प्रभू त्याच्यानंतर तुझी या सत्तेने वेदासी बोलणे 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 सूर्यासी चालणे तुझे या बोले सूर्यासी चालणे तुझे या बोले सूर्यासी चालणे तुझी या बोले सूर्यासी चालणे तुझी या बोले तुझे या सत्तेने वेदासी बोलणे तुझी या सत्तेने वेदासी तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझे या बोले सूर्यासी चालणे तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे हा प्रभू आहे जीवावर पंचमहाभूतावर जगावर याची सत्ता आहे आणि देवावर ही याची सत्ता आहे सगळे देव याच्या सत्ते नाहीत इंद्रचंद्र देव यातेची पूजिती यानं सत्ता काढून घेतली की इंद्र राजा राहत नाही यानं सत्ता काढून घेतली की अग्निदेव अग्नी राहत नाही मोठा दृष्टांत आहे उपनिषदातला मी सांगत बसत नाही देव दानवाचा संग्राम झाला देवाचा विजय झाला आणि देवानं आपापलं कौतुक करायला सुरुवात केली मी असं केलं मी तसा पुरुषार्थ केला या पुरुषार्थानं जिंकलो आम्ही हे आपापसात म्हणायला लागले उगच देव लोक तेवढ्यात काय झालं एक विराट पुरुष प्रगट झाला इंद्र वायुदेवाला म्हटले बघा कोण आहे वायुदेव गेले पाहिलं कोण तुम्ही त्या विराट पुरुषानं विचारलं तू कोण वायू हसला मी वायू आहे मग तो म्हटला माझ्या मनात जर आलं तर मी एका क्षणामध्ये सगळं जग उडवून घेऊन जाईल एवढं माझं बळ आहे असं त्या विराट पुरुषानं एक वाळलेली काडी वायुदेवा पुढे टाकली जगाचं जाऊ दे म्हटली एवढी काडी उडवून दाखव त्या वायुदेवानं सगळं बळ लावलं काडी जागेहून हल्ली नाही मान खाली घालून वायुदेव पुन्हा गेले अग्निदेवाला पाठवलं इंद्राने कोण मी अग्निदेव माझ्या मनात आलं तर क्षणार्धात जग भस्मसात करून टाकेल जगाचं जाऊ दे पडलेली वाळलेली काडी जाळून दाखव अग्निदेवानं आपलं सगळं सामर्थ्य लावलं काडी जळाली नाही महाराज प्रत्येक देवाचं सामर्थ्य संपलं आणि मग लक्षात आलं आपण जो पुरुषार्थ हा विजय मिळवला आपल्या बळानं नाही आपला जो स्वामी आहे मालक आहे त्याच्या बळानं आपल्याला बळ आहे त्यानं बळ काढून घेतलं तर अग्निदेवाला काडी उडत नाही त्यानं बळ काढून घेतलं तर अग्निदेवाला काडी जळत नाही वायुदेवाला काडी उडत नाही असा हा प्रभू तुकोबराय म्हणतात एवढा असणारा प्रभू असणारा पण भावाच्या बळानं भक्तानं तेने संपुष्टे राहावे त्यानं भक्ताच्या हृदयामध्ये राहावं अमर्याद ज्याची व्याप्ती आहे पण त्यानं मर्यादित हृदयामध्ये राहावं हृदयाची मर्यादा किती आहे शरीरापुरती एक हृदय केवढं आहे शरीरापुरतं आता विज्ञानानं एवढी प्रगती केली की हृदय बाजूला काढून ते दुरुस्त करून पुन्हा बसवतात ओपन हार्ट सर्जरी
याच्यापेक्षा 4-2 वर्षापूर्वी अशी क्रांती केली विज्ञानानं. चेन्नईमध्ये एक पेशंट आणि मुंबईमध्ये एक पेशंट. चेन्नईतला पेशंट वारला आणि मुंबईतल्या पेशंटचं हार्ट कमकुवत झालं होतं. पण त्या वारलेल्या पेशंटचं हार्ट चांगलं होतं म्हणून चेन्नईहून हृदय आणलं आणि मुंबईच्या पेशंटला बसवलं आणि ते पेशंट जिवंत आहे. म्हणजे हृदयाची मर्यादा केवढी आहे? शरीरापुरती आहे. अशा मर्यादित हृदयामध्ये अमर्याद परमात्मा भावाच्या बळानं साठवता येतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही तुला आमच्या भावाच्या बळानं, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत. तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, हृदयात भक्तानं आपल्या भावाच्या बळानं तेने संपुष्टी राहावे. मग कोण बडा, कोण मोठं? देव मोठा का भक्त मोठा? भगवान म्हणतात, अर्जुना, मी एवढा व्यापक असणारा पण माझ्या या व्याप्तीला भक्ताचं चित्त गवसणी होतं. जयाचे चित्त गवसणी व्यापकामज. मी जो व्यापक आहे त्याला भक्ताचं चित्त गवसणी होतं. मग सबसे बडा कोण? ते एक हिंदी कोटी नाही का? सबसे बडा कोण? सबसे बडा कोण? सबसे बडी पृथ्वी. बघू जमतंय का मला? सबसे बडी पृथ्वी. पृथ्वी के सगळ्यात मोठी पृथ्वी आहे का? सगळे जीव पृथ्वीवर राहतात. पृथ्वी मोठी, सबसे बड़ी पृथ्वी. पृथ्वी काय की बड़ी? वो तो शेष के फने पे खड़ी. तो शेष बड़ा, शेष बड़ा. शेष काय का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो शंकर बड़े. शंकर काय का बड़ा? उसका कैलाश पर्वत रावण ने उखाड़ा. तो रावण बड़ा. जमतंय मला वाटतं. रावण बड़ा. तो रावण बड़ा. रावण काय का बड़ा? वो राम के एक बाण से उड़ा. तो राम बड़ा. राम काय का बड़ा? राम तो हनुमान जी के हृदय में खड़ा. विठाला भक्ताच्या चित्तामध्ये परमात्मा साठविला हरी. जेही हृदय मंदिरी किंवा साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर धाकुटे मूर्ती उभा संपुष्ट हे हृदय पेटी. करोनी पोटे साठव म्हणून एवढा प्रभू भावे. तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. विठोबा रखुमाय. विठोबा रखुमाय. जय विठोबा रखुमाय. सावका टाळी वाजवा, भजन करा. जय जय विठोबा रखुमाय. जय विठोबा रखुमाय. जय विठोबा रखुमाय. जय विठोबा रखुमाय. जय विठोबा रखुमाय.
भावा भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली बोला पुंडली कवर दे श्री ज्ञान दे. तेने संपुष्टी राहावी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. 15 मिनिटाची वेळ शिल्लक राहिलेली आहे माझ्याकडं. पहिल्या चरणाचा आपण विस्तारानं विचार केला. व्यापक असणारा की ज्याच्या व्याप्तीबद्दल शब्दानं सांगता येत नाही म्हणून एवढा प्रभू असणारा, पण भक्तांनी भावाच्या बळाने आपल्या हृदयामध्ये साठवलं. नुसतं साठवलं नाही तर जसा भक्त म्हणेल तसा तो होऊ लागला. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्तानं फक्त इच्छाच करावी, देवानं ती पूर्ण करावी. नंद यशोदेची इच्छा होती, जगाचा निर्माता, पण त्यानं आमचा बाळ व्हावा, त्यांच्या इच्छेप्रमाणे तो त्यांचा बाळ झाला. याला वात्सल्य भाव म्हणावं. गोपाळांची इच्छा होती जगाचा खेळ मांडणारा, जगाचा खेळ करणारा, पण यानं आमच्या बरोबर खेळावं म्हणून देव त्यांच्यासारखा त्यांचा सौंगडी झाला. याला सख्य भाव म्हणावं. वात्सल्य भाव, सख्य भाव, काम भाव, वैर भाव. ज्या भक्तानं जशी इच्छा करावी तसं, जाणे जाणे जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे. अर्जुनानं इच्छा केली ना विश्वरूप दाखवावं, दाखवलं. जगाचा पोशिंदा परमात्मा, पण त्यांना माझ्या हातून जेवावं अशी यशोदेची इच्छा केली होती. पृथ्वी जेणे तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली पूर्ण केली. भगवत भक्त हनुमंतरायांच्या चरित्रातला प्रसंग आहे. मोठा विषय, विस्तार करत नाही. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अवतार कार्य संपून निजधामाला जायचे, हनुमंतराय म्हटले देवा मीही येणार. राम प्रभू म्हटले तुम्हाला येता येणार नाही, तुम्ही चिरंजीव आहात, तुम्हाला मृत्यू लोकातच राहावं लागेल. पण देवा तुम्हीच नाही तर मी राहून काय करू. अरे हनुमंता माझं नाम आहे, नामस्मरण करा, नामाचा महिमा वाढवा. पण देवा मला दर्शन करावं वाटलं तर देवानं शब्द दिला तुम्ही इच्छा करा दर्शनाची, मी दर्शन देतो. त्रेतायुग संपलं, द्वापारयुग सुरू झालं. भगवान कृष्ण रूपामध्ये हनुमंतरायानं इच्छा केली देवा दर्शन हवंय. देवानं सांगितलं द्वारकेमध्ये या. हनुमंतराय द्वारकेत आले. मोठा विषय सांगत नाही सगळा. आणि भगवान कृष्ण हनुमंतरायाच्या समोर उभा राहिले. हनुमंतराव म्हटले देवा दर्शन घेणार नाही. भक्ताच्या जीवनामध्ये रूपासक्ती असते, त्याच रूपाची आसक्ती. मला हे रूप नको, तू जरी तो असला तरी मला हे रूप नको. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, करकटावरी तुळशीच्या माळा. ऐसे रूप डोळा दावी हरी. देवा मला हे रूप नकोय. इतिहास असा आहे, कृष्ण अवतारात असताना देवानं ते रूप टाकून राम रूपामध्ये हनुमंतरायाला दर्शन दिलं.
होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. ज्या भक्तानं जशी इच्छा करावी त्याप्रमाणे देवानं ती पूर्ण केली. या परमात्म्याला देवाकडून कोणती इच्छा, भक्ताकडून कोणती इच्छा? एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. अभंगाच्या पहिल्या चरणातही एवढा शब्द आहे आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणातही एवढा शब्द आहे. पहिल्या चरणातला एवढा त्याच्या स्वरूपाची निश्चिंती करता येत नाही म्हणून एवढा, आणि तिसऱ्या चरणात एवढा का तर तो जगदानी, त्याने कुणा कुणाला काय काय दान दिलं हे शब्दानं सांगता येत नाही महाराज. तो देणारा आहे. जगातले देणाऱ्याच्या यादीत याचा पहिला क्रमांक आहे. ठसा त्रिभुवनी उदार हा शिरोमणी. म्हणून देवाच्या औदार्य या गुणाचा विचार शास्त्रापासून वेदापासून सगळ्यांनी ज्याच्या औदार्याचं वर्णन केलंय. उदार तू हरी, उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी. हे अनंत हे थोरी गर्जतातील पवारे, हे अनंत हे थोरी गर्जतातील पवारे, हे अनंत हे थोरी गर्जतातील पवारे, अनंत हे थोरी गर्जतातील पवारे. परमात्मा उदार आहे आणि आपण कोण आहोत? देव उदार आणि आपण उधार. कळतंय ना? देव उदार आणि आपण उधार. आपलं उधार आहे. अहो त्यानं दिलं तर देऊ ना, नाही तर उधार. दुकानात पाटी असते बघा, आज रोख उद्या उधार. एकाला सामान घ्यायचं म्हणले पण पैसे नाही, मांडून आणू. दुकानात गेला पण समोरच पाटी वाचली, आज रोख उद्या उधार. त्यानं विचार केला आज काही नाही म्हणले, उद्या उधार मिळणार. तो उद्या आला, मग उद्या तीच पाटी. हा काही त्याला उधार घेत नाही, हा काही देत नाही. तसं आपलं उधार आहे. देव उदार आहे. किती उदार आहे की त्याच्या देण्यामध्ये पात्र आणि अपात्रेचा विचार नाही महाराज. देव उदार उदार थोड्यासाठी देऊ जाणे फार. मुठभर पोहे मोबदला सोन्याचा गाव. सुदाम्याचे मुठभर पोहे घेतले आणि त्याच्या मोबदल्यात सोन्याचा गाव देऊन त्याला कायमचा सरपंच केला त्या गावचा. आढळपद ध्रुवाला दिलं, क्षीरसागर उपमन्याला देऊन टाकला. त्याचं देणं असं आहे, त्याच्याकडे पात्र अपात्रतेचा विचार नाही, कारण देण्याच्या बाबतीत तो स्वतंत्र आहे. ऐका, तुम्ही आम्ही जीवदशेला आलो म्हणजे परतंत्रात आहोत, पण परमात्मा देण्याच्या बाबतीत कसा आहे? स्वतंत्र आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसे पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, वैरी ही दिधली. मारायला येणाऱ्याला मोक्ष देणार आहे. पुतना राक्षसीन परमात्म्याला मारायला आली, ती पूजा करायला आली नव्हती, पण देवानं तिला मारलं. पण सायुज्य सौरुषु दिधला पुतने, जे विषाची स्तनपाने मारू आली, मोक्ष दिला. म्हणून देव इतका उदार आहे की आपलं पद आपल्या दासाला देणार आहे का कोणी? आपुल्याची देसी पद दासा, आपुल्याची देसी पद दासा, आपुल्याची पद देसी दासा, आपुल्याची पद देसी दासा. तुझं ऐसा कोण उदाराचे राशे, तुझं ऐसा कोण उदाराचे राशे,
दाशी आपुलेची देसी पद दासा. आपलं पद दासाला देणार आहे जगात कुणी? आपण आपलं पद काय, आपण आपली चाल दुसऱ्याला देत नाही या चालीचे. आपण चाल देत नाही या चालीचे उदार. पंक्तीला बसल्यावर दुसऱ्याला जागा देत नाही आपण. आपली धरलेली जागा आहे. देव असं नाही महाराज, आपलं पद देणारा असा जगदानी, जगाला दान देणारा. पण भक्ताकडून काय अपेक्षा करतो? मागे तुळशी दळ पाणी, तुळशी दळ पाण्याची अपेक्षा. पत्रम पुष्पम फलंतो यम योमे भक्त्या प्रयच्छेत मग निस्सिम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे. अशा प्रकारे परमात्मा तुळशी दळ पाण्याची अपेक्षा करतो. नामदेवरायांनी दृष्टांत दिलाय द्वापार युगात. एक वाहू तुळशी पत्र ते देवासी प्रिय होत. रुक्माईने देव सोडवला कृष्णराव. देवाला एक तुळशी पत्र वहा ते देवासी प्रिय होत. जसं रुक्मिणीनं देव सोडवून घेतला. कुठं सोडून घेतला? तो बंधनात अडकला होता. सत्यभामेनं ज्यावेळेस नारदाला विचारलं, जन्मोजन्मी भगवान कृष्ण पती हवाय, याच्याकरता काय करता येईल नारदा? नारदानं उत्तर दिलं, हे बघ सत्यभामे, जी गोष्ट, जो पदार्थ, जी वस्तू आपल्याला पुढच्या जन्मात पाहिजे असेल त्याचं या जन्मामध्ये दान द्यावं. तुम्हाला 4 चाकी गाडीत फिरू वाटतं का पुढच्या जन्मात? जे पुढच्या जन्मात मिळायचं असेल त्याचं आता दान द्यावं. मग देवाला दान हो द्यायचं कोण घेतात? मी घेतो ना. देवाला घेणारा भक्ताशिवाय कोण आहे? घेता का? घेतो. सोड संकल्प. सोडला. भगवान सिंहासनावर बसले होते. नारद आले, देवा उतरा खाली. का? हे बघा हात ओलाय. अजून कशानं ओलाय? दान घेतलंय तुम्हाला. आत्ताच संकल्प सोडला. कुणी? सत्यभामेने. बरं झालं म्हटली, त्या खुर्चीचा भलता ताप आहे असं देव म्हटले. तुमच्या बरोबर येतो. कुठं जायचं? चला जाऊ म्हणले कुटियावर सप्त्याला. नारद निघाले. मग नारदा, आता तुम्ही मला दान घेतलंय, मी तुमचा सेवक आहे, मग काय तुमचा विना द्या, छिपल्या द्या. नारद म्हटले, या भांडवलावर तर तुला घेतलंय, दुसरं काय आहे आमच्याकडं? भक्ताकडं काय आहे? मग नारदाचे जोडे देवानं डोक्यावर घ्यावं. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी. सेवकाचे श्री धरोणी चाले पादुका. नारदाच्या पादुका डोक्यावर घ्यावे. नारद निघाले. देवाच्या बाकी बायकानं हे पाहिलं. देवाला बायका किती होत्या? तुम्हाला विचारत नाही, देवाला किती होत्या? घाबरू नका, जोरात सांगा. देव करायला लाजला नाही, लोक सांगायला लाजते. 16,108 एवढ्या बायका. बाकीच्या बायकानं पाहिलं. नारदाचे जोडे देवानं डोक्यावर घेतलेत. सगळ्यांनी आडव्या आल्या. नारदा, काय वाटतं का? मालकाच्या डोक्यावर जोडे दिलेत. बोलायचं नाही. दान घेतलंय मी त्याला, तो सेवक आहे माझा. कुणी दिलं दान? सत्यभामेनं. मग का तिच्या एकट्याचाच आहे का तो? आमचाही आहे. आमचा देव आम्हाला परत द्या. काय करावं लागल? धर्मशास्त्रामध्ये आणि कायद्यात मधल्या वाट आहेत. देव परत घ्यायचं. देतो तुमचा देव तुम्हाला. देवाच्या वजना एवढं सोनं मला द्या आणि तुमचा देव घेऊन जावा. तराजू आणला. एका परड्यात देव ठेवला आणि दुसऱ्या परड्यामध्ये सोनं. सत्यभामेचं सगळं सोनं संपलं. तिच्याकडे तो श्रीमंत मणी होता, तिचं सगळं संपलं. बाकीच्या राण्याचं सगळं संपलं. 16,107 बायांचं सोनं सगळं संपलं. पारडं काय हल्लं नाही. काय करावं? सगळ्या चिंतातूर झाल्या. अहो, थोरलं घर राहिलंय म्हटले. अजून थोरलं म्हणजे रुक्मिणी. थोरलं घर राहिलंय, बोलवा तिला. आली रुक्मिणी. काय? देवाला सोडवून घ्यायचं आहे, त्याच्या वजना एवढं सोनं द्यायचं आहे. रुक्मिणी आल्याबरोबर सगळं सोनं काढायला लावलं. सगळं सोनं काढलं आणि एक तुळशीचं पान पारड्यात टाकलं. महाराज, पान टाकल्याबरोबर तुला समान झाली. समान. एक वाहू तुळशी पत्र ते देवासे प्रिय होत. रुक्माईने देव सोडवला कृष्णराव.
सत्यभामा दान करी नारदासी करी नारदासी कळला ओ मज ऋषिकेशी ऋषिकेशी तुळे घालितान एक नकराशी तुळे घालितान एक नकराशी समतुके एक पान तुळशी राधा हे वचन बोले ऋषिकेशी राधा हे वचन बोले ऋषिकेशी राधा हे वचन बोले ऋषिकेशी राधा हे वचन समाधान करी नारदासी तई कळलाओ मज ऋषिकेशी तुळे घालिताओ नये कनकराशी समतुके एक पान तुळशी ओ म्हणून मागे तुळशी दळ पाणी एवढा जगदाणी मागे तुळशी दळ पाणी आणि असा हा परमात्मा जो नामारूपातीत आहे ज्याला नाव नाही रूप नाही आकार नाही असं हे ब्रह्म पण आला नावा रूपा तुका म्हणे झाला सुपा ब्रह्म म्हटलं की अव्यक्त आहे ना त्याला नाव आहे ना त्याला रूप आहे ना आकार आहे ना त्याच्या ठिकाणी गुण आहे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया अव्यक्त आहे ते अव्यक्त अव्यक्त निराकार नाही ज्या आकार अव्यक्त म्हणजे कशानंही व्यक्त न होणार असं ते ब्रह्म पण तुकोबाराय म्हणतात ते नावाला आलं रूपाला आलं आणि भक्ती करण्याकरता सोपं झालं काय झालं म्हणले हे ब्रह्म वाट चुकलं काय चुकलं ब्रह्म वाट चुकलं आता ब्रह्म कुठं वाट चुकतं का ब्रह्माकडं मॅप नव्हता का मोबाईलवर टाकून लगेच तिथे यायचं कस काय ब्रह्म वाट चुकलं ज्ञानेश्वर महाराजांना ही शंका माहीत होती म्हणून माऊली म्हणतात कसं चुकलं काय झालं हे मला माहीत नाही चुकलं एवढं खरं नेनो ब्रह्ममार्ग चुकले नेनो कसं झालं काय झालं हे मला माहित नाही पण ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी ते ब्रह्म विटेवर उभं राहिलं ज्या ब्रह्माला नाव नव्हतं ते विठ्ठल नावाला आणि जे ब्रह्माला रूप नव्हतं ते समचरण रूपाला प्राप्त झालं ज्याला नाव नव्हतं ते विठ्ठल नावाला आणि ज्याला रूप नव्हतं ते समचरण रूपाला प्राप्त झालं गोना आला विटेवरी बोला गुणा आला विटेवरी गोना आला विटेवरी गुणा आला विटेवरी पीतांबर धारी सुंदर सुंदर जो ज्या परमात्म्याला वेद नारायण म्हणतो योगी त्याला शून्य ब्रह्म म्हणतात मुक्त पुरुष ज्याला व्यापक आत्मा म्हणतात तो परमात्मा आमच्या करता सगुण साकार झाला वेद पुरुष नारायण योगियाचे शून्य ब्रह्म मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा म्हणतो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा
पूर्वी धराविते इच्छा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्माचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि जगद्गुरु तुकोबरायचा सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष या दोन्ही निमित्त साधून या उत्सव प्रारंभ झालेला आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. गुरुभक्तपरायण आदरणीय बाबा यांच्या आज्ञेनं आग्रहानं सेवा करण्याचा योग आला. बाबा म्हणजे आमच्या देहूकर फाडाचं वैभव आहे. नुसतं ते फाडापुरतं मर्यादित नाही, तर आध्यात्मिक क्षेत्रात आणि भक्ती क्षेत्रात असं एकही क्षेत्र नाही की ज्यांनी तिथं स्पर्श केला नाही. संप्रदायात तर कीर्तन भजन हे क्षेत्र आहेच, पण साधू समाजामध्ये साधू समाजातही ते सिंहस्थ कुंभामध्ये जाऊन द्वाराचार्य झाले. हेही झालं. आता बहुतेक लोकांचं मत आहे भजन कीर्तन म्हणजे हे साध्या लोकांचं, ज्यांना काहीच येत नाही त्यांनी करावं. पण यालाही बाबांनी बगल दिली आणि जागतिक कीर्तीची युनिव्हर्सिटी असणारी पुणे युनिव्हर्सिटी, तिथं जगद्गुरु तुकोबरायच्या अध्यासनावर ते चेअरपर्सन म्हणून तिथेही त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणून ते जगामध्ये महाराष्ट्रामध्ये बृहद संप्रदायामध्ये लहवीतकर या नावानं प्रसिद्ध आहेत बरं का. कुठल्या? ते इथले भूमिपुत्र आहेत, म्हणून त्यांच्यामुळे या गावाचा महिमा सगळ्या महाराष्ट्रात वाढलेला आहे. आणि त्यांनी आता आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध चिंतनामध्ये घालवण्याकरता या कुटियाची इथं स्थापना करून ते एकांतात काळ सारावा चिंतने या न्यायानं गावापासून जवळपास कुठलीही वस्ती नाही अशा एकांतात कुटियामध्ये याही वयामध्ये ते अजून अभ्यास करतात. हे विशेष आहे. काय करतात? अभ्यास. मी मगाशी अर्धा तास आलो, त्यांचे ते सगळे पुस्तकं पाहायलाच मला अर्धा तास गेला. मग नावं बघायला तर आता किती वेळ लागला असता काय. याही वयात त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, आमची देहूकराची ओळीची गाथा सार्थ केली. याच्याही पेक्षा ती गाथा जगाच्या पटलावर जाण्याकरता तिचं इंग्रजीत त्यांनी अनुवाद केला. आतापर्यंत केवळ भारतीय आणि महाराष्ट्रात लोकांनी त्याचा अभ्यास करावा असं नाही, जगात सगळीकडे ती गाथा जगद्गुरु तुकोबारायचा महिमा जावा म्हणून त्यांनी ते इंग्रजीत केलेली आहे. त्यांच्याबद्दल सांगत बसलं तर कीर्तनापेक्षा त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं कार्य मोठं आहे महाराज. एवढं सांगत बसलं तर. आता बाबा वयाच्या 74व्या वर्षी आहेत. पुढल्या वर्षी त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. बरोबर आहे ना? 74 अमृत महोत्सव, अमृत जीवनाचा अमृत महोत्सव. म्हणून तुम्हा सगळ्यावर जबाबदारी आहे. लक्षात ठेवा. मी आत्ता सांगून ठेवतो, अजून वर्ष असेल, वर्ष गेलं की त्यांचा अमृत महोत्सव अशा मोठ्या वैभवामध्ये की आत्तापर्यंत कुठेही झाला नाही आणि कधीही होणार नाही, या वैभवात तो आपल्याला साजरा करायचा आहे. ही जबाबदारी तुम्ही आतापासूनच तयारीला लागा. झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी समर्पण करतो. सद्गुरू काकांच्या चरणी समर्पण करतो. आमच्याच परंपरेचे सद्गुरू काकांच्या अन्वयी असणारे मुठाळ बाबा आज इथं आहेत. परिसरातली सगळी मंडळी, गायनाचार्य, ज्यांच्या गाण्याबद्दल काहीच मत व्यक्त करायचं नाही असे मते महाराज. त्यांचं नाव का घेतो? कारण बाबांनी त्यांना आमच्या
आजोबांच्या म्हणजे त्यांच्या सद्गुरूच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तुम्हाला माहिती आहे का नाही? पण दर आषाढ शुद्ध द्वादशीला पंढरी क्षेत्रामध्ये बाबा त्यांच्या सद्गुरूच्या नावानं पुरस्कार देतात. संप्रदायामध्ये सेवेचं कार्य करणारे, गायन करणारे आणि वादन करणारे आणि प्रत्येक एक सेवा पुरस्कार आणि हे 3 पुरस्कार ते देतात. तर मला वाटतं 2019चा का पुरस्कार मते महाराजांना मिळाला. 18ला लॉकडाऊन होतं पण 19ला त्यांना तो पुरस्कार बाबांनी दिला त्यांच्या त्या गायनाबद्दल. आज ही सगळी वाजवणारी गाणारी सगळी परिसरातील मंडळी इथं हजर आहे. झालेली सेवा परमात्म चरणी तुकोबाराय चरणी समर्पण करतो. शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. भजन झाले की जलद चाल होईल आणि चाल झाल्यावर पुढचे कार्यक्रम संयोजक मंडळी तुम्हाला सांगतील. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा, भजन करा. हे तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला बोला. हे तुकाराम 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 तुकाराम.
भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाये होई बळकट माझ्या मना तुरे देत माता मरणा वाचोनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी येथो महिमा वर्णा